एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत. सो आजचा टॉपिक आहे की आपण ऑइली स्किनला कशा प्रकारे स्पेशली उन्हाळ्यामध्ये हँडल करू शकतो. माझी ऑइली स्किन आहे, त्यामुळे माझं सर्वात पहिले डोक्यात आलं की आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि ऑइली स्किनला कसं हँडल करायचा, कोणते प्रोडक्ट्स वापरायचे, यावरती ही व्हिडिओ झालाच पाहिजे. कारण की अ, उन्हाळ्याचा परिणाम माझ्या स्किनवरती चालू झालेला आहे. मला पिंपल्स यायला सुरुवात झालेली आहे. स्किन खूप ऑइल प्रोड्यूस करत आहे. सो त्यासाठी मग मला असं वाटलं की एक व्हिडिओ आपण यावर नक्कीच बनवूया. मला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी यावरती भरपूर माहिती स्किन केअरची असो, मेकअपची असो, हेअर केअरची असो, अशी माहिती जी मी पर्सनली माझ्या जर्नीमधून शिकलेली आहे, जे माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं आणि भरपूर प्रोडक्ट्स रिव्ह्यू सुद्धा करते. सो आणि हां, आणखीन एक मला वेगवेगळे प्रोडक्ट्स ट्राय करायची खूप आवड आहे. मी वेगवेगळे प्रोडक्ट्स ट्राय करत राहते आणि त्यातून काय एक निष्कर्ष निघतो ॲक्चुअली ते माझं एक मोटिव्ह आहे ॲक्चुअली. कारण की मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट्स आहे आणि कुठल्या स्किनला, कुठल्या वेदरमध्ये कुठलं प्रोडक्ट यूज करायला पाहिजे, हे याचं गणित जर थोडंसं गडबडलं ना, तर याचे इफेक्ट आपल्या स्किनवरती होतो, आपल्या केसांवरती होतो. सो यावरती मी व्हिडिओ बनवत असते. सो माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आजचा माझा टॉपिक आहे की बघा, उन्हाळा चालू झालेला आहे आणि माझी स्किन आहे ऑइली स्किन. सो ऑइली स्किनवरती लगेच त्याचं उन्हाळ्यात जे काय वातावरण चेंज होतं, त्याचा परिणाम माझ्या स्किनवरती दिसायला चालू झालेला आहे. माझी स्किन भरपूर ऑइल प्रोड्यूस करत आहे. स्किन खूप चिपचिप झालेली आहे. पिंपल्स सुद्धा यायला लागले आहेत. स्किनवरती इथे तुम्ही बघू शकता भरपूर पिंपल्स आणि पिंपल्सने डाग डाग सोडलेले आहेत. माझा एक डाग जाते तर दुसरा डाग लगेच तयार होतो. सो हेच ते डाग आहेत. तुम्ही कुठले प्रोडक्ट्स ट्राय करू शकता. मी भरपूर वेगवेगळे फक्त ऑइली स्किनसाठी आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली, तर उन्हाळ्यामध्ये आपली स्किन जी असते ती भरपूर ऑइल प्रोड्यूस करत असतं. आपलं सीबम प्रोडक्शन वाढतं. ठीक आहे. सो त्यामुळे आपल्याला ऑइल तर येतं, सोबतच आपल्याला ॲक्ने सुद्धा येतात आणि ॲक्ने आले की आपल्याला ॲक्ने मार्क्स सुद्धा येतात, पिंपल येतात. सो त्यासाठी मी काही प्रोडक्ट्स सांगते जे मी स्वतः ट्राय करते. पहिली गोष्ट जे मी स्वतः ट्राय करत आहे, नंतरच ते मी रिकमेंड करते तुम्हाला की तुम्ही ते एकदा नक्की ट्राय करा. एक बेसिक रुटीन असतं आपलं, राईट? आपली स्किन हे स्वेट सुद्धा होत राहते, ऑइल सुद्धा सोडत राहते आणि वरनं पिंपल आलेले असतात. ठीक आहे. छोटे छोटे ॲक्ने आलेले असतात. सो त्यांना कसं हँडल करायचं किंवा त्याच्यासाठी काय एक स्टेप असली पाहिजे, ते मी तुम्हाला सर्वात पहिले सांगते. तर स्किन केअरमध्ये आपले काय स्टेप्स असले पाहिजे. सर्वात पहिलं असलं पाहिजे आपलं क्लिन्झर, सेकंड असलं पाहिजे मॉइश्चरायझर आणि थर्ड असलं पाहिजे सनस्क्रीन. हे फक्त 3 प्रोडक्ट्स यूज करायचे आहेत. जास्त प्रोडक्ट्स यूज करू नका. कारण की तुम्हाला जेव्हा स्किनला सपोज आता तुमची सकाळी 7:00ला अंघोळ झाली. तुम्ही 7 वाजता तुमचं स्किन केअर केलं. लगेच 12-1 पर्यंत तुमची स्किन पुन्हा ऑइली होणार आणि तुम्हाला पूर्ण फेस वॉश वगैरे करायची इच्छा होईल. सो मी एकदा सकाळी 7 वाजता उठली, अंघोळ झाली की तेव्हाच फेस वॉश, नंतर यूज करते मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आणि 12-1 वाजता किंवा जास्तीत जास्त 2 वाजता पुन्हा एकदा फेस वॉश एकदम कमीत कमी प्रमाणात घेऊन नंतर थोडंसं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन अप्लाय करते. ठीक आहे. सनस्क्रीनचा अजेंडा असा आहे ॲक्चुअली की सनस्क्रीन हे तुम्हाला दिवसातून 2 वेळा अप्लाय करायचं असतं. सपोज एकदा 8 वाजता, एकदा 12 वाजता किंवा मी जशी करते, एकदा मी सकाळी 7-8ला अप्लाय करते, नंतर 2 वाजता एकदा अप्लाय करते. ठीक आहे. सो आता बघूया की आपलं फेस वॉश कुठलं असलं पाहिजे सगळ्यात पहिलं, जे आपल्याला फेस क्लीन करायसाठी खूप जास्त हेल्प करतं. आणखीन एक फेस वॉश हे खूप इम्पोर्टंट आहे ऑइली स्किनसाठी. त्याचं रिझन सांगते. आता मी गावी होती, सो मी फेस वॉश तेच यूज करत होते, जे मी हिवाळ्यामध्ये यूज केलं. हिवाळ्यामध्ये काय होतं, की आपली हिवाळ्यामध्ये स्किन ड्राय होते आणि मी अशी फेस वॉश यूज करत होते, जे छान आपल्या स्किनला मॉइश्चरायझर प्रोव्हाईड करेल, राईट? म्हणजे असं जास्त फेस वॉश केल्यावरती ड्राय पडणार नाही. मी असं फेस वॉश यूज करत होती आणि कट टू फेबच्या एंडिंगमध्ये उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि मला माझं स्किन ऑइल प्रोड्यूस करायला लागलं आणि मला खूप ते असं नाही का हे व्हायला लागलं आणि लगेच मी तरीही तेच फेस वॉश यूज करत होते. माझ्या लक्षातच नाही आलं की फेस वॉश चुकीचं असल्यामुळे माझ्या स्किनवरती पिंपल आले आणि जे मला ब्रेकआउट झालेलं ते तुम्हाला दिसत असेल. हे इथे आहे, इथे नाकावरती आहे, इकडे या साईडने आहे. हे जे डाग आहेत, ते फक्त एक फेस वॉशच्या चुकीमुळे हे सगळं झालेलं आहे. आणि इथे सुद्धा आलेले, आता इथले कमी झालेले आहेत. इथे खूप बारीक-बारीक आले. तर इथे जे आले होते ते याच्यामध्ये प्रॉपर असा तो पल्स झालेला. सो असे मला इथे सुद्धा हे पिंपल आलेले. आणि मग मला पटकनच लक्षात आलं, की
अचानक एवढे पिंपल आले, एवढे ॲक्ने आले, तर मग अचानक असं झालं, की मग मी काय चुकीचं करत आहे. मी फेस वॉशच चुकीचा यूज करत होती. तर त्यामुळे मला सर्व ब्रेकआउट्स आलेले आणि मॉइश्चरायझर सुद्धा मी तेच यूज करत होते. त्याच्यामुळे मला भरपूर हे ब्रेकआउट्स वगैरे झालेलं आणि मी माझे सर्व ते प्रोडक्ट्स एका साईडने ठेवून दिले आणि आता जे मला ऑइली स्किनसाठी उन्हाळ्यामध्ये यूज करायचं आहे, ते त्या सर्व प्रोडक्टची मी शॉपिंग करून आलेली आहे. तर ते कुठले प्रोडक्ट्स आहे आणि ते कशाप्रकारे तुम्हाला यूज करायचे आहे किंवा त्या प्रोडक्ट सोडून तुम्हाला दुसरं कुठलं बजेटमध्ये प्रोडक्ट्स तुम्हाला जर यूज करायचे असेल, तर त्याचं थोडंसं तुम्हाला छोटंसं माहिती देते. ठीक आहे. तर सर्वात पहिलं असतं आपलं फेस वॉश. तो फेस वॉश कसं असलं पाहिजे, स्पेशली ऑइली स्किनसाठी. एक तर तुमच्या फेस वॉशमध्ये एकतर सॅलिसिलिक ॲसिड असले पाहिजे किंवा नियासिनामाइड ॲसिडचं एक सिरम येतं, ते असलं पाहिजे, राईट. त्याच्यामध्ये पण त्याच्या फेस वॉशवरती लिहून येतं, की 1% सॅलिसिलिक ॲसिड आहे, 2% सॅलिसिलिक ॲसिड आहे किंवा पर्सेंटेज थोडेसे वाढलेले आहेत. असे पर्सेंटेजनुसार आपल्याला मार्केटमध्ये फेस वॉश मिळतात. ठीक आहे. आता कुठल्या ब्रँडचं घ्यायचं, तर काही प्रोडक्ट्सची मार्केटिंग अशी झालेली आहे, की ते डॉक्टर रिकमेंडेड सुद्धा करतात, राईट. जसं की डर्माचं झालं, मिनिमलिस्टचं झालं. एक मी यूज करत आहे हे डर्मा टच झालं. एक सिंपल म्हणून ब्रँड येतो. त्याचे सुद्धा तुम्ही फक्त ऑइली स्किनसाठी किंवा सेटाफिलमध्ये सुद्धा ऑइली स्किनसाठी स्पेशली फेस वॉश अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्यातले ट्राय करू शकता. मी मागच्या उन्हाळ्यात डर्माचा 2% सॅलिसिलिक ॲसिडचा फेस वॉश यूज केलं होतं. त्याचा रिझल्ट खूप छान होता. पण आता यावेळेस मला काहीतरी नवीन प्रोडक्ट यूज करायचं होतं म्हणून मग मी हे डर्मा टचचं सॅलिसिलिक ॲसिड 2% मधलं हे मी आता ट्राय करत आहे. ह्याचा सुद्धा रिझल्ट खूप छान आहे. माझे जे पिंपल आलेले होते, हे 2 ते 3 दिवसामध्ये त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. ठीक आहे. आणि हे इथले तर बऱ्यापैकी गेलेलेच आहेत आणि हे फेस वॉश खरंच छान आहे. मला हे आवडलं आहे. सो फेस वॉश तुम्हाला कसं यूज करायचं आहे, एकदा तुम्ही चेहऱ्यावरती पाणी मारलं, फेस वॉश हातावरती घेतलं, कमीत कमी तुम्हाला 20 सेकंड हे फेस वॉश तुम्हाला तुमच्या स्किनवरती राहू द्यायचं आणि लगेच मग हे क्लीन करून घ्यायचं, पाण्याने धुवून टाकायचं आणि दिवसातून हे तुम्हाला 2 वेळा करायचं, एकदा सकाळी, एकदा रात्री. सो आता आपली सेकंड स्टेप असणार आहे मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझर कोणता आणि कोणत्या फॉर्ममधलं यूज करायचं ते सांगते. सो सगळ्यात पहिलं आपलं जे ऑइली स्किन आहे, ऑइली स्किनसाठी हेवी मॉइश्चरायझर वर्क करत नाही. त्याने आपल्या स्किनवरती प्रॉब्लेम होऊ शकतो, राईट. आपल्याला ॲक्ने वगैरे येऊ शकतात. म्हणून आपल्याला जेल बेस्ड प्रोडक्ट्स यूज करायचे असतात, स्पेशली मॉइश्चरायझरमध्ये. सो मॉइश्चरायझरमध्ये एक सांगते, जर तुम्हाला असंच कुठलं पॉन्ड्स वगैरे तुम्ही यूज करत असाल, तर पॉन्ड्समध्ये हे येतं सुपर लाईट जेल. म्हणजे पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये येतं. नॉट लिक्विड, पण जेल कन्सिस्टन्सीमध्ये. तुम्हाला दाखवते, लाईक हे अशा प्रकारे जे आपलं ॲलोवेरा जेल असतं, राईट, जेल कन्सिस्टन्सी म्हणतात. तर तुम्ही त्या प्रकारे मॉइश्चरायझर यूज करायला पाहिजेत. त्यांना काय होतं, एकतर आपल्या स्किनला मॉइश्चरायझर मिळतं. सो जेव्हा आपण जेल बेस्ड प्रोडक्ट्स यूज करतो, मॉइश्चरायझर यूज करतो, तेव्हा आपल्या स्किनला एक छान हायड्रेशन मिळतं. आपली स्किन ही आणि जेव्हा आपण स्किनला वरून हायड्रेशन देतो, तेव्हा आपली स्किन एक्स्ट्रा जे ऑइल असतात ते प्रोड्यूस करत नाही. त्याला स्वतःचं हायड्रेशनची गरज नसते. जेव्हा आपण त्याला वरून हायड्रेशन प्रोव्हाइड करतो, करेक्ट. सो तेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर जेल बेसमध्ये लावा. सो एकदा मला माझ्या डर्मॅटनी एक छान जेल बेस्ड मॉइश्चरायझर सजेस्ट केलं होतं, ते तुम्हाला दाखवते, राईट. सो हे आहे ॲक्ने ओसी म्हणून एक मॉइश्चरायझर येतं. हे असे प्रोडक्ट्स फक्त डॉक्टर्स आपल्याला रिकमेंड करू शकतात, राईट. सो हे खूप छान आहे. हे मला खूप छान वाटलं होतं आणि मी पुन्हा आणखीन एक घेतलं होतं आणि आता माझे दोन्ही पण संपलेले आहेत. ते सांगते, पोर मिनिमायझिंग, सेबो रेग्युलेटर, नॉन ग्लॉसी और आणि नॉन कोमोडोजेनिक. ठीक आहे. सीबम रेग्युलर मॉइश्चरायझर असं म्हणून हे एक छान मॉइश्चरायझर आहे. आणखीन एक येतं मॉइश्चरायझर, एक्सेलाचं येतं, ते सुद्धा खूप छान आहे. मी जेव्हा आता ते मी आता ऑनलाईन ते ऑर्डर केलेलं आहे. ते आलं की तुम्हाला मी त्याचा सुद्धा एकदा रिव्ह्यू देईल. सो तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा, जर तुमची ऑइली स्किन असेल तर. आता आपली थर्ड स्टेप आहे सनस्क्रीन आणि हे जे मी स्वतः यूज केलेले आहेत आणि ते मला प्रचंड आवडलेले आहेत. हे आहे ब्लेंड्स प्रो म्हणून एक हे सनस्क्रीन आहे आणि हे सनस्क्रीन लिटरली SPF 80 आहे. SPF 80, राईट. म्हणजे SPF 30, 50 आणि 80 कुठं.
आणि हे मला खूप जास्त आवडलं आहे. ओके, हे याच्यावरती काय लिहिलं ते सांगते. PA+++ ऑइल फ्री अँड मॅट फिनिश, अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी, अँटी पोल्युशन इफेक्ट्स, इनरिच विथ विटॅमिन ई, 8 hours वॉटर रेजिस्टन्स, UV IR अँड ब्ल्यू लाईट प्रोटेक्शन देतं. आणि हे ऑल स्किन टाईप आहे. जेव्हा आपण हातावरती घेतो ना, असं स्किनवरती असं मक्खन सारखं असं पूर्ण स्किनवरती ब्लेंड होतं आणि एकदम मॅट फिनिश देतं. अजिबात स्किनवरती ऑइल येऊ देत नाही. सो खूप छान आहे सनस्क्रीन, हे मला खूप जास्त आवडलेलं आहे. सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ओके, सो आता आपलं हे डेचं स्किन केअर झालेलं आहे ऑइली स्किनसाठी. आता सो मी म्हणेल की एकदा सगळे प्रोडक्ट ट्राय करा. यामधले तुम्ही कुठले प्रोडक्ट ट्राय केलं आहे, तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा स्पेशल पूर्ण व्हिडिओ होता फक्त आणि फक्त ऑइली स्किन साठी, जे काही समरमध्ये तुम्ही कुठले प्रोडक्ट यूज करू शकता. सो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. ऍक्च्युली मला एवढी बोलायची सवय नाही आहे, त्यामुळे आता माझा गळा दुखत आहे. पण तरीही सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच आणि बाय.